नमस्कार. मी सौ मीना राजेंद्र साळुंके, कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर सायरस पुनावाला कन्याशाळेमध्ये पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत आहे. मोरया शिक्षण संस्थेद्वारा आयोजित अभिवाचन स्पर्धेमध्ये आज मी आपणासमोर एक कथा वाचन सादर करणार आहे. कथेचं नाव आहे रंगारी. लेखिका अपर्णा देशपांडे. आज सकाळी सकाळी दुर्गाक्का रंगार गल्लीत आली होती. पत्र्याच्या शेडमध्ये अजून अंधारच होता. दुर्गाक्काला दोराबजीकडच्या 40 पडद्यांना आज रंगवून द्यायचं होतं. तिचा लेक सूरज आणि कांता मागणं उशिरा येणार होते. सूरजला एका कंपनीचं इंटरव्ह्यूचं पत्र आलं होतं आणि कसले हरखले होते नवरा बायको. दुपारून इंटरव्ह्यूला जायचं होतं त्याला. मुलाने नोकरी करायला ना नव्हती अक्काची, पण आता ही मोठी ऑर्डर पूर्ण करायची तर मुलगा सुनेशिवाय शक्य नव्हतं अक्काला. एकदा का पडदा पिंपात टाकला की अक्काच्यानं काही तो उचलल्या जात नसे. पाण्याने भिजून जड झालेल्या त्या कपड्याला पिंपातून बाहेर काढणे आताशा जमत नसे तिला. एकेकाळी 10 पिंप उपसणारी अक्का आपल्या या व्यवसायाशी प्रामाणिक राहत आपल्या फाटक्या उसवलेल्या नशिबाशी झुंजत होती. अक्काने कोनाड्यातील कृष्णाच्या मूर्तीला नमस्कार केला. अक्काला वाटायचं हा सावळ्यासुद्धा एक रंगारीच तर आहे. आपल्या कुंचल्याच्या एका फटकाऱ्यानं लोकांना रंगाचा राव बनवतो. आपल्याला पण पोटाला पुरेल इतकं दिलंय की या रंगाऱ्यानं. त्याचं काम त्यानं केलंय. आपलं आपण प्रामाणिकपणे करावं. काय दुर्गाक्का, एकटीच का? पोरगा सून कुठं आहे? किशन सेठनं जाता जाता प्रश्न केला. त्याचा इंटरव्ह्यू का काय ते हाय आज. येतीलच आता दोघं. तो कसला येतोय आता? हे तुझं पडद्याचं काम मला देऊन टाक ग दुर्गाक्का. एकटीचं काम नाही ते. उगाच ऑर्डर जाईल हातून. काय म्हणतेस? किशन सेठ काही चुकीचं बोलला नव्हता, पण त्याचं हे बोलणं जिव्हारी लागलं तिच्या. गोड बोलून तेवढ्यापुरतं तिनं टाळलं सेठला. अंगात उसनं अवसान आणून तिनं सगळे पडदे गोळा केले. पिंपात पाणी ओतून नेहमीच्या मापानं लाल आणि पिवळा रंग 2 पिंपात ओतला. खालून भट्टी पेटवली. सूरज आणि त्याच्या बायकोची वाट बघत रटरट रंगात पडदे बुडवून तिनं काठीनं दाबून धरले. 10 मिनिटं ढवळत ठेवल्यावर आता पिंपातून ते बाहेर काढायचे म्हणजे अक्काचा जीव गोळा झाला. अक्काचा इतक्या वर्षांचा अनुभव इथे कामी आला. अक्काने सरळ भट्टी विझवून पंप मोरीत आडवा केला. थोडासा हात भाजला, थोडा रंगही वाया गेला, पण वजन पेळण्यापेक्षा हे सोयीचं होतं. एक करत सगळे पडदे तिने पसरवून मोकळ्या जागेत वाळत घातले. सूरज आणि सुनबाई आलेच नाहीत. तेवढ्यात तेली आळीतला बबन हातात एक ओढणी घेऊन आला. अक्का, ही ओढणी रंगवून देशील का? थकलेल्या अक्कानं ओढणी हातात घेतली आणि पलीकडच्या घंगाळात टाकली. अक्काकडे बघून काय ते समजून तो म्हणाला, थकलीस ना गे माय, आता हे काम बंद कर अक्के. सूरज दादा आणि कांता वहिनी तर गेले मुंबईला. ते आता नाही येणार ना वापस. अक्का चमकून म्हणाली, मुंबईला गेले? कधी? पण त्याचा तर हिथंच इंटरव्ह्यू होता. मला न सांगता कसा गेला तो? कायमचा गेला ना ग. सोबत भांडी कुंडी पण होती की. तुला कसं नाही माहीत? काहीसं आठवून अक्का ताडकन उठली. भांडी दिली म्हणजे? चल बबन्या, तुझ्या सायकलवर घरला घेऊन चल मला. चल लवकर. खोलीपाशी आल्यावर तिनं बघितलं. कळशी, बादली, परात गायब होती. धपापत्या उरानं अक्कानं कोनाड्यातील आल्बींचा डबा काढला. डबा रिकामा होता. जमावलेले 4 पैसे घेऊन पळाले होते दोघं. अक्का धपकन खाली बसली. फळीवर असलेल्या देवघरात एक बाळकृष्णाची चांदीची मूर्ती होती.
तिच्या संसारातला एकमेव चांदीचा देव, तोही जागेवर नव्हता. विश्वाचा रंगारी सुद्धा जिथं धोका खातो तिथं आपली काय कथा, असं वाटलं तिला. पैसे आणि मूर्ती गेल्याचा धक्का नव्हता बसला अक्काला. दुःख होतं ते आपल्याच पुरानं केलेल्या विश्वासघाताचं. जे होईल ते बघू म्हणत निग्रहाने ती रंगार गल्लीत पोहोचली. केशू परिटाच्या टेम्पोत सगळे पडदे कडक इस्त्री करण्यासाठी पाठवून ती घरी आली. 2 दिवसानंतर शेजारच्या वत्सलानं फोन आल्याचा निरोप दिला. अक्काबाई, दोराबजी साहेबांना तुझे पडदे खूपच आवडले. उद्या तुला ऑफिसमध्ये भेटायला बोलवले त्यांनी. अक्काला आभाळ ठेंगणं झालं. आपल्या छोट्याशा AC ऑफिसमध्ये अक्का निवांत हिशेब करत बसली होती. तेवढ्यात बबनने कांता आणि सूरज आल्याची खबर दिली. दोघांना दरिद्री अवस्थेत बघून अक्काचं आईचं मन कळवळलं. पण लगेच तिच्यातील यशस्वी व्यावसायिक जागा झाला. इथे मागच्या खोलीत बिऱ्हाड थाटायचं आणि माझ्या कारखान्यात सकाळी 9 ते संध्याकाळी 4 काम करायचं. बबन, याला 800 रुपये ॲडव्हान्स दे. थोडंफार सामान आणतील. आणि हो सूरज, माझं सगळं चोरून नेलेलं सामान तर तुम्ही विकून खाल्लं असणार. पण माझ्या रंगाऱ्याची म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती मला परत हवी. त्यासाठी पैसे जमव. अविश्वासाने अक्काकडे बघत सूरज आणि कांता मान खाली घालून बाहेर पडले. अक्काने तिच्या ऑफिसमधील संगमरवरी कृष्णाच्या मूर्तीला म्हणजेच आपल्या रंगाऱ्याला भरल्या डोळ्याने नमस्कार केला. धन्यवाद.